तुमच्या घरात रोज वापरलं जाणारं तेल, ज्या तेलावर विश्वास ठेवून तुम्ही स्वयंपाक करताय, तेच तेल जर वेगळ्या नावाने वेगळ्या प्रकारचं असलेलं सांगून विकलं जात असेल तर? बीडमध्ये खाद्यतेलाच्या संदर्भात झालेल्या एफडीएच्या कारवाईने सध्या हेच प्रश्न उपस्थित केलेत. या कारवाईत तब्बल 1.93 कोटी किमतीचा तेलसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. पण प्रश्न फक्त एवढाच नाही, नेमकं हे तेल कोणतं होतं, ते कुठे तयार होत होतं आणि एफडीएला संशय नेमकं कशामुळे आला. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. तुम्ही जे खाद्यतेल रोज जेवणासाठी वापरताय ते शुद्ध आहे की तुमच्या आरोग्यासोबत खेळ होतोय, हाच गंभीर प्रश्न बीड जिल्ह्यात समोर आलाय. बीडमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि तेलाचा काळा बाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. अन्न व औषध प्रशासनानं हा केलाय. प्रशासनानं सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत बीड शहर, वडवणी आणि माजलगावमध्ये एकाच वेळी धडक छापे टाकलेत. या कारवाईत तब्बल 1,94,50,922 रुपये किमतीचं खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये धडक कारवाई केली आहे. 4 वेगवेगळ्या कंपन्यांवर धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली. कायदा पायदळी उडवणाऱ्या या 4ही कंपन्यांना प्रशासनानं थेट सील ठोकलं असून त्यांचे परवाने सुद्धा रद्द केलेत. एकाच तेलाच्या टाकीतून वेगवेगळे ब्रँड तयार केले जायचे. या धाडीमध्ये बीड एमआयडीसी मधील 2 मोठ्या ऑइल रिपॅकिंग युनिटचा भयानक कारभार समोर आलाय. स्वागत ऑइल इंडस्ट्रीज आणि चरखा ऑइल इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये एकाच मोठ्या टाकीत तेल साठवलं जायचं. भयानक गोष्ट म्हणजे एकाच टाकीतलं हे तेल वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली आणि रिफाइंड व अल्ट्रा रिफाइंड अशी वेगवेगळी लेबल लावून मार्केटमध्ये महागड्या भावानं विकलं जायचं. ग्राहकांना शुद्धतेच्या नावाखाली चक्क फसवलं जात होतं. हे पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले. गंजलेले डबे आणि भयानक अस्वच्छता इथे आढळून आली. एफडीएने केलेल्या या कारवाईमध्ये वडवणीमधील जय हनुमान ट्रेडर्स आणि माजलगावच्या जुन्या मोंढ्यातील जान्हवी कमर्शियल या गोदामावरही छापे टाकण्यात आले. या सगळ्याच ठिकाणी भयानक अस्वच्छता आढळून आली. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बाजारातून गोळा केलेले जुने, गंजलेले आणि घाणीनं माखलेले पत्र्याचे डबे धुवून त्यातच पुन्हा तेल भरलं जात होतं. असा किळसवाणा प्रकार चालू होता. तेलाची कोणतीही तपासणी न करता हे विषारी तेल अस्वच्छ जागी तयार केलेलं तेल थेट लोकांना सेल करण्याची पूर्ण तयारी झाली होती. या कारवाईत तब्बल 1,94,50,922 किमतीचं म्हणजे 1,19,187 केजी संशयित तेल जप्त करण्यात आले. आता याचा हिशोब थेट कोर्टातच होणार. सहआयुक्त श्रीकांत करकाळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. अधिकाऱ्यांनी या वेगवेगळ्या ब्रँडचे एकूण 26 नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले आहे. या तेलांचा रिपोर्ट येताच संबंधित भेसळखोरावर थेट कोर्टात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नागरिकांनीही तेल खरेदी करताना सावध राहावं आणि संशय आल्यास एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आव्हान एफडीएकडून करण्यात आलं आहे. एकंदरीत या सर्व घटनेकडे बघता आता खाद्यतेल सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही असं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एफडीएकडून या प्रकरणात आणखी काय कारवाई होते आणि राज्यात आणखी कुठे कुठे धडक कारवाई केले जातात हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आता ग्राहकांनी नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे तेल खरेदी करताना सर्वात अगोदर पॅकेटवरील लेबल तपासा. दुसरं म्हणजे ब्रँडचं नाव काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, एक्सपायरी किंवा बेस्ट बिफोर काय आहे, FSSAI परवाना क्रमांक दिलेला आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय स्वस्त दरात मिळतंय म्हणून लगेच तेल खरेदी करू नका, कारण किंमत कमी असल्यामागे नेहमीच फायदा असेल असं नाही. या कारवाईमधून एकच संदेश मिळतो, याकडे
कारवाई म्हणून बघण्यापेक्षा ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे. आपण रोज जे खातो ते कुठून येतं, कसं तयार होतं, त्यावर काय लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये खरंच ते कंटेंट आहे का, जे ग्राहकांना सांगितलं जातं. हे प्रश्न विचारणं आता गरजेचं झालेलं आहे. तर या कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.